नमस्कार प्रेक्षकांनो, मालिका खूपच जबरदस्त अशा वळणावर आली आहे. कारण कमळीने आता अभ्यासाबरोबरच प्रेझेंटेशनमध्ये सुद्धा बाजी मारली आहे. कमळीचा विषय तर खूपच भारी आहे आणि सगळ्यांच्या भल्याचा विचार करूनच कमळीने हे प्रेझेंटेशन आता सगळ्यांसमोर केले आणि सगळ्यांना ते खूपच आवडलेलं असतं. स्पेशली नयनताराला तर ते खूपच आवडलेलं असतं आणि त्यासाठीच नयनताराने कमळीला स्वतःहून बक्षीस दिलेलं असतं. कमळीला मागे पाडण्याचा आणि कमळीचं प्रेझेंटेशन सिलेक्ट न होऊ देण्यासाठी अनिकाने खूप प्रयत्न केलेला असतो, पण तिचे सगळे प्रयत्न धरेच्या धरे राहिलेले आहेत. इकडे कमळीने सगळ्यांसमोर प्रेझेंट केलेलं असतं आणि तिचा विषय असतो की गावामध्ये शाळा आणि कॉलेज स्थापन करणं. पण आता तिथे जे इंटरव्ह्यू घेण्यासाठी थांबलेले असतात ते म्हणत असतात, पण नेमकं गावामध्ये शाळा आणि कॉलेज स्थापन करण्याचा त्याच्या मागचा तुझा हेतू काय आहे आणि त्यामुळे आपला म्हणजेच कंपनीचा काय फायदा होणार आहे. त्यावर कमळीने खूपच सुंदर असं उत्तर दिलंय. कमळी म्हणत असते, फायदा तर खूप मोठा आहे सर. आणि कमळीचं हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर ऋषी तर आणखीनच कमळीच्या प्रेमात पडलेला असतो आणि कमळी आता सांगत असते की नेमका गावामध्ये शाळा आणि कॉलेज स्थापन करण्याचा नेमका फायदा काय आहे. आणि कमळी सांगते की सर, गावामध्ये शाळा कॉलेज स्थापन करण्याचा तर खूपच मोठा असा फायदा आहे. त्यामुळे जे गोरगरीब असतात त्यांचे लेकरं शिकू शकत नाहीत, त्यामुळे त्यांना शिक्षण मिळेल. गुरंढोरं चारणारी पोरं असतात ते उद्या चालून कलेक्टर होतील आणि गावामध्ये जे शेतामध्ये काम करणाऱ्या मुली असतात, गोरगरीब घरातल्या ज्या मुली असतात त्या पुढे चालून कलेक्टर, इंजिनियर, डॉक्टर होतील. आणि कुठेतरी घरामध्ये शेणाने सारवत बसलेली मुलगी सुद्धा नयनतारा मॅडम सारखी पुढे चालून मोठी उद्योजिका होईल. हे सगळं ऐकल्यानंतर आता सगळेच खूप इम्प्रेस झालेले असतात, पण इकडे अनिका आणि रागिणीचे तोंड मात्र खूपच वाकडे होत असतात. इकडे आता सरूने सुद्धा कमळीसाठी अधिक मासाचं व्रत केलेलं असतं आणि त्यासाठी ती खूपच कडक व्रतासाठी बसलेली असते. ती झाडाखाली बसलेली असते आणि डोळे मिटते, देवासमोर बसलेली असते. पण डोळे मिटल्यानंतर तिच्यासमोर सगळा तिचा भूतकाळ येतो. त्याच्यामध्ये तिला राजन, कमळी लहान असलेली, परत आबा आणि कमळी हसत खेळत असलेले, कमळी तिच्या मित्रांबरोबर खेळत असलेली, हे सगळे क्षण दिसत आहेत. आता ती हे सगळं पाहतच असते. तेवढ्यातच ते गुरुजी आलेले असतात आणि गुरुजी म्हणत असतात की तुला जमेल का, हे खूप कडक व्रत आहे. पण सरू काही मागे हटणारी नसते आणि तिने म्हणत असते की गुरुजी, माझ्या लेकरासाठी मी काही करेल आणि जगातली कुठलीही आई लेकरासाठी काहीही करू शकते. असं म्हणून आता तिने व्रत पूर्ण करायचं ठरवलेलं असतं. इकडे अन्नपूर्णा आजी सुद्धा अधिक मासाच्या व्रताला बसलेल्या असतात आणि त्यांनी सुद्धा खूपच कटाक्षाचं व्रत घेतलेलं असतं. इकडे आता कॉलेजमध्ये अनिका मात्र रागिणीची वाट पाहत असते. कारण अनिकाने अगोदर तर ठरवलेलं असतं की प्रेझेंट ती स्वतःच करणार आणि ती स्वतः स्वतःचे विचार मांडणार. पण आता नयनतारा तिथे उपस्थित राहणार म्हटल्यानंतर अनिकाला मात्र घाम फुटलेला असतो आणि अनिकाने रागिणीची मदत घेतलेली असते. रागिणीने एक खूपच मोठा झोल केलेला आहे आणि तिने एका एक्सपर्टकडून ते भाषण लिहून घेतलेलं असतं. आणि आता तिथे रागिणी सुद्धा आलेली असते आणि रागिणी अनिकाला म्हणत असते की काही नाही, तुला फक्त हे वाचायचे आणि लक्षात ठेवून तिथे बोलून दाखवायचे आणि प्रोजेक्ट तर तुझा सिलेक्ट होणार आहे. असं म्हणल्यानंतर आता अनिका खुश झालेली असते. पण फक्त ते वाचायचे असं म्हणल्यानंतर सुद्धा ते वाचणं सुद्धा तिला खूपच जड वाटत असतं. आता त्यांचं हे सगळं बोलणं साहेबा पाठीमागून लपून ऐकत असतो आणि साहेबा तिथे आल्यावर त्याने सगळं काही ऐकलेलं नसतं, पण अनिकाचा काहीतरी सिक्रेट प्रोजेक्ट आहे हे त्याला कळलेलं असतं. आणि आता साहेबा म्हणत असतो की मिस्टर इंडिया प्रोजेक्ट आहे का तुझा. आता मिस्टर इंडिया, मिस्टर इंडिया असं म्हणत साहेबा तिथून चिडवत गेलेला असतो. इकडे नयनतारा आणि रोहित कॉलेजमध्ये येण्यासाठीच निघालेले असतात, पण ते ट्रॅफिकमध्ये अडकलेले असतात. ऋषी हा मात्र कमळीचीच वाट पाहत असतो आणि तो गेटवरच थांबलेला असतो. तिथे साहेबा येतो आणि साहेबा नेमका ऋषीसारखीच ऍक्टिंग सगळी करत असतो आणि तिथे कमळीच्या अगोदर सुद्धा नयनतारा आलेली असते. नयनतारा आल्यानंतर ते थोडेसे गडबडतातच आणि लगेचच ऋषी म्हणतो की आई आली, आई आली असं म्हटल्यानंतर नयनताराचं लक्ष सुद्धा आता ऋषीकडे जातं आणि तिथे थांबून आता ऋषीला नयनतारा म्हणत असते, काय ऋषी, इथे काय करतोय तू गेटवर. आणि त्यानंतर ऋषीने आता काहीतरी बोलून विषय टाळलेला असतो आणि सांगितलेलं असतं की मी येतोच, आलोच, तू हो पुढे. असं म्हटल्यानंतर आता नयनतारा पुढे गेलेली असते. इकडे आता सगळे विद्यार्थी तिथल्या इंटरव्ह्यू घेणाऱ्या लोकांची आणि नयनतारा, ऋषी या सगळ्यांची वाट पाहत असतात. तेवढ्यातच तिथे नयनतारा आणि ऋषी आलेला असतो. मग त्यानंतर सगळे स्तब्ध होतात. इकडे इंगी आणि कमळी सुद्धा तिथे आलेले असतात, पण त्यांना थोडासा लेटच झालेला असतो. आणि तिथे आल्याबरोबर अनिकाने आता कमळीच्या समोर पाय लावून तिला पाडलेलं असतं आणि अनिका म्हणते
की आत्ताच पडली ही तर हिचा प्रोजेक्ट काय उभा राहणार आहे. यावर कमळी तर काही रिॲक्ट होत नाही, पण इंगीला मात्र खूपच राग आलेला असतो आणि ती काहीतरी बोलणार असते. तेवढ्यातच कमळी तिला शांत करते. इकडे नयनतारा म्हणत असते की तुम्ही लेट झाला आहात. कमळीला आणि इंगीला म्हणत असतात की तुम्ही लेट झाला आहात, त्यामुळे तुम्ही इथे प्रेझेंट नाही करू शकत, तुम्ही इथून जाऊ शकता. असं म्हणल्यानंतर आता कमळी म्हणत असते, होय मॅडम तुमचं बरोबर आहे, पण आम्हाला का लेट झाला ते तरी ऐकून घ्या आमचं कारण. आता त्यानंतर कमळीने सगळं सांगायला सुरू केलेलं असतं. इकडे कमळी आणि इंगी तर वेळेतच पोहोचलेले असतात. 5 मिनिट कमी असतानाच पोहोचलेले असतात. पण ते रजिस्ट्रेशन करून घेणारे लोक असतात, त्यांनी यांचा वेळ घेतलेला असतो. ते दोघे मोबाईलमध्ये बघत असतात आणि यांच्याकडे लक्षच देत नसतात. पण कमळीने हार मानलेली नसते आणि कमळी इंगीला म्हणते, इंगे आपण तर वेळेतच आलोत की ग. असं म्हणल्यावर ते दोघे जण म्हणत असतात की नाही तुम्हाला लेट झालाय. पण कमळीला माहिती असतं की अजून 5 मिनिट बाकी आहेत आणि ती सांगत असते की अजून 5 मिनिट बाकी आहेत, आमचं रजिस्ट्रेशन पटकन करा आणि आम्हाला इथून जाऊ द्या, लेट होतोय आम्हाला. असं म्हणल्यावर ते काही ऐकत नाहीत. पण आता कमळीने खूपच जबरदस्त अशी आयडिया निवडून काढलेली असते आणि कमळी इंगीला म्हणते, इंगे पटकन फोन काढ, आपण ह्यांचं लाईव्ह चालू करू, म्हणजे अन्नपूर्णा आजीला सुद्धा कळेल की आपल्याला किती लेट झालाय आणि घड्याळात किती वाजलेत ते. असं म्हणल्यावर ते लोक थोडेसे घाबरलेले असतात आणि पटकन त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं असतं आणि कमळीला आणि इंगीला आत जाऊ दिलेलं असतं. इकडे आता हे सगळं सांगितल्यानंतर नयनताराला तिचं रिझन पटलेलं असतं आणि कमळीने व्हॅलिड रिझन दिल्यामुळे तिला आता तिथे प्रेझेंट करण्याची संधी सुद्धा मिळालेली असते. आता त्यानंतर तिथे नयनताराने सगळ्यांचं स्वागत केलेलं असतं आणि सगळ्यांना बसण्यासाठी सांगितलेलं असतं. इकडे अन्नपूर्णा आजीचं व्रत मात्र संपत नाही आणि भर उन्हामध्ये ती व्रत करत असते. राजन त्याला खूपच तिची काळजी वाटत असते आणि राजन म्हणत असतो, आईने खूप केले आमच्यासाठी आणि अन्नपूर्णाला हे सगळं झेपत सुद्धा नसतं. ते घागर उचलणं, उन्हामध्ये अनवाणी चालणं, हे सगळं तिला झेपत नसतं, तरी सुद्धा ती सगळं उन्हामध्ये बसून करत असते. तेही फक्त तुटलेली नाते जोडण्यासाठी. पण आता राजनने अन्नपूर्णाची मदत करायची ठरवलेलं असतं, कारण राजनला वाटत असतं की आईने आयुष्यभर आपल्यासाठी कष्टा खाल्ल्यात, आपल्यासाठी किती केले आणि आपण तिच्यासाठी काहीच नाही करू शकत. असं म्हटल्यावर आता राजन अन्नपूर्णा आजीच्या साईडला बसूनच जप करत असतो आणि हे पाहून अन्नपूर्णा आजीला सुद्धा खूप छान वाटलेलं असतं. इकडे आता कॉलेजमध्ये प्रेझेंटेशन सुरू असतात. इकडे अनिकाचं बडबड मात्र सुरूच असते आणि ती म्हणत असते की माझंच प्रेझेंटेशन सिलेक्ट होणार आहे, माझीच आयडिया सिलेक्ट होणार आहे आणि ऋषीला तर मीच इम्प्रेस करणार आहे. असं अनिकाची बडबड सुरू असते. तेवढ्यातच इकडे सगळ्यांचे प्रेझेंटेशन होत आलेलेच असतात आणि अनिकाचं प्रेझेंटेशन आणि कमळीचं प्रेझेंटेशन राहिलेलं असतं. त्यानंतर अनिकाचाच नंबर असतो आणि अनिकाला स्टेजवर बोलवलेलं असतं. अनिका इकडे एक्सप्लेन करत असते, पण धड तिचंच तिला कळत नाही की ती एक्सप्लेन काय करते. पण ते प्रेझेंटेशन सुद्धा पूर्ण केलेलं नसतं आणि तिने एक्सप्लेन करतानाच सगळं काही सांगायचं विसरलेली असते आणि सांगता सांगताच आता तिथल्या एका शिक्षकाने म्हणजेच त्या सरांनी तिला प्रश्न विचारलेला असतो की हे सगळं गावामध्ये एक्झिक्यूट कसं करणार आहेस. पण याचं अनिकाकडे काहीच उत्तर नसतं आणि ती म्हणते, सर मी प्रिपेअर करते, 5 मिनिटात प्रिपेअर करून, माझ्याकडे प्रेझेंटेशन तर आहे पण 5 मिनिटात प्रिपेअर करून मी तुम्हाला लगेच प्रेझेंट करते, तोपर्यंत तुम्ही कमळीचा इंटरव्ह्यू घ्या. असं म्हणल्यानंतर आता सगळ्यांनी तिला एक चान्स दिलेला असतो आणि अनिका तिथून खाली उतरलेली असते स्टेजवरून आणि कमळीला बोलवलेलं असतं. आता कमळीला बोलवल्यानंतर कमळीने तर बाजीच मारलेली असते आणि सगळ्यांना कमळीचा कन्सेप्ट खूपच आवडलेला असतो आणि इथेच हा आजचा भाग आपल्याला संपलेला दिसतोय बरं का मित्रांनो. आजचा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा आणि आपल्या आवडत्या मालिकांच्या अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. चला तर मग उद्या भेटूया.